आणि एकीकडे नेते मंडळी सत्ता स्थापनेच्या बैठका करत असताना कार्यकर्ता पातळीवरही शपथविधीची जय्यत तयारी केली जाते। भाजप कार्यकर्ते एक रहेंगे तो सेफ रहेंगेचे टी-शर्ट घालणार आहेत, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गुलाबी रंगाचे टी-शर्ट आणि फेटे परिधान करणार आहेत। दुसरीकडे महिलांनाही गुलाबी साड्या आणि गुलाबी फेटे वापरण्याचे आदेश देण्यात आले। शपथविधी कधी होणार याची उत्सुकता सर्वसामान्य जनतेसह कार्यकर्त्यांमध्येही होती आणि अवघ्या काही तासांवर शपथविधी आलेला असताना महायुतीच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एक है तो सेफ हैचा नारा या निवडणुकीमध्ये प्रचंड चर्चेत होता। याच नाऱ्यामुळे मतदान वाढल्याचा दावा देखील केला गेला होता आणि त्यामुळे हे स्लोगन लिहिलेले टी-शर्ट भाजपचे कार्यकर्ते परिधान करणार आहेत, तर अजित पवारांकडून गुलाबी रंगाची चर्चा जास्त होती आणि त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते गुलाबी टी-शर्ट आणि गुलाबी फेटे परिधान करतील। आणि उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातील साधू आणि महंत उपस्थित राहणार आहेत। राज्यभरातील 300हून अधिक साधू महंतांना निमंत्रण गेलंय। नाशिकमधून साधू महंत सोहळ्यासाठी उपस्थित राहतील अशी माहिती आहे। भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्याकडून हे निमंत्रण गेलेलं आहे। नाशिकमधून महंत सुधीरदास महाराज, महंत अनिकेत शास्त्री महाराज, महंत भक्तिचरण दास यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण गेलेलं आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी राज्यभरातले साधू महंत उपस्थित राहतील अशी माहिती मिळतेय। राज्यभरातून 300हून अधिक साधू महंतांना निमंत्रण गेलेलं आहे। भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी हे निमंत्रण पाठवल्याचं कळतंय। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उद्या मुंबईमध्ये शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे आणि या शपथविधीच्या सोहळ्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात तयारी करण्यात आलेली आहे। या सोहळ्यामध्ये भगव्या रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे। या सोहळ्यासाठी 3 वेगवेगळे स्टेज उभारण्यात आले असून हजारो उपस्थितांना बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। मुंबईतील आझाद मैदानातून या तयारीचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा उद्या मुंबईत शपथविधी पार पडणार आहे आणि त्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये भव्य दिव्य तयारी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय समोर 3 मोठे स्टेज तयार करण्यात आलेले आहेत आणि देशभरातले अनेक व्हीव्हीआयपी गेस्ट या शपथविधीसाठी उद्या उपस्थित असताना पाहायला मिळणार आहेत। या संपूर्ण कार्यक्रमासाठी भगव्या रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्याचं देखील आपण पाहतोय। मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत, उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार शपथ घेणार आहेत। यासोबतच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून एक उपमुख्यमंत्री असणार असल्याची देखील माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। सध्या जोरदार तयारी आझाद मैदानात कार्यक्रमाची सुरू आहे। हजारो खुर्च्या या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत। यासोबतच क्रेनच्या माध्यमातून या ठिकाणी स्टेज बांधणं, यासोबतच मोठं छत बांधण्याचं काम देखील सुरू आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत। खरं तर पोलीस बंदोबस्ताची जी व्यवस्था आहे ती आजपासूनच मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली आहे। आझाद मैदानाला सध्या पोलिसांचा गराडा आपल्याला पाहायला मिळतोय आणि संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लागलं होतं, त्यामुळे उद्याच्या शपथविधीकडे देखील लक्ष लागणार असल्याचं देखील पाहायला मिळतंय। 10 ते 11 दिवस आता उलटलेत, मात्र अजूनही मुख्यमंत्र्यांना शपथ घेतलेली नाहीये आणि त्यामुळे एकीकडे विरोधक जोरदार टीका करत असताना उद्याचा शपथविधी सोहळा मात्र भव्य दिव्य महायुती करण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठी अनेक व्हीव्हीआयपीज लोक उद्या मुंबईमध्ये दाखल होतील आणि शपथविधीला उद्या संध्याकाळी 5 वाजता उपस्थित राहतील। कॅमेरामन गजानन बाळापूरकर, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।